अन्विषाने काही त्रास दिला? वेळेत पोहोचलात ना तुम्ही? बरं, हो हो, मी नंतर कॉल करते. हां हां. ताई, देवाने काही स्पेशल ट्रीटमेंट दिली आहे का आजीला? बनवतानाच स्पेशल बनवलंय का? एवढं उंच जिन्यावरून पडली तरी वाचली कशी काय ती? तू पडली असतीस तर तूही गेली असतीस ताई. अंशुमन, फॅक्ट आहे ताई. एका हेअरलाईन फ्रॅक्चरवर कशी काय सुटली ती? डॉक्टर म्हणाले ना मिरॅकल आहे. मिरॅकल नाही, आपलं बॅड लक आहे. मरत का नाही ती? झाले ना 80 वर्ष. का अजून सगळा कंट्रोल हवाच आहे तिला? प्रॉब्लेम आजीमुळे नाही, दादा आणि स्वानंदीमुळे झालाय. तुला माहिती आहे अंशू, जिन्यावरून जेव्हा ती पडली ना तेव्हा तिला इतक्या घाईने जर ट्रीटमेंट मिळाली नसती ना तर झालं असतं सगळं. दादा आणि स्वानंदी धावत आले आणि घेऊन गेले तिला हॉस्पिटलला, म्हणून आजी वाचली. टेन्शन 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 काय झालं मॉम? टेन्शन देते स्वानंदी मला. माझ्यासमोर उभी राहायची लायकी नाहीये हिची आणि माझ्या डोळ्यात डोळे घालून मला उलट उत्तर देते. मम्मा, काय करायचंय आता आपण? लक्षात आलंय माझ्या, या म्हातारीच्या आयुष्याची दोरी काय तुटणार नाही. कारण तिचा जीव वाचवायला फक्त समरच नाही, स्वानंदी सुद्धा सतत आजूबाजूला असतात तिच्या. सावलीसारखे असतात दोघही. स्वानंदीच्या बाबतीत माझी चूकच झाली, कारण मी तिला अंडर एस्टिमेट केलं. मी सुद्धा तिला खूप अंडर एस्टिमेट केलं. आता मला चांगलंच कळतंय, स्वानंदीला हलक्यात घेऊन चालणार नाही. सुरुवातीला डगमगत होती ती, पण आता घट्ट पाय रोवून उभी आहे या घरात. आता फक्त म्हातारीलाच नाही, समर आणि स्वानंदीला सुद्धा मार्गातून दूर करावा लागला. ही म्हातारी गेली ना की समर आपोआपच खचेल. पण जोपर्यंत स्वानंदी ढालीसारखी उभी आहे ना म्हातारी समोर, तोपर्यंत म्हातारीला काही होणार नाही. नाही मल्लिका, आता एका दगडात 3 पक्षी. काहीतरी मोठा प्लॅन करावा लागेल. पण घाई करावी लागेल मॉम. शांत, आता शांत राहावं लागणार अंशू. एकही वार वाया जाता कामा नये. शत्रू सावध झालाय. आता जो घाव घालू ना तो लागलाच पाहिजे. फक्त एक योग्य वेळ येऊ दे की त्या म्हातारीचा कायमचा बंदोबस्त करून टाकते. देवा, आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. मला एकदाचा तो पुरावा मिळू दे आणि लवकरात लवकर मला राजवाड्यांना तो दाखवता येऊ दे. आनंददादा आणि राजवाडे एकमेकांना पुन्हा भेटले पाहिजेत. सत्य राजवाड्यांसमोर आणण्यासाठी बळ दे रे बाबा. किती मनापासून प्रार्थना करतायत या देवा. स्वानंदी मॅडमची जी काही इच्छा असेल ती पूर्ण कर, एवढीच प्रार्थना आहे तुझ्याकडे. त्यांच्या मनासारखं होऊ दे. मला कळलंच नाही तुम्ही आल्याचं. तुम्ही देवाशी काही खूप असं सिरियस बोलत होता तेव्हा मी आलो. म्हणलं उगाच तुम्हाला डिस्टर्ब नको करायला. बराच वेळ चाललं होतं तुमचं, महत्वाची एखादी मीटिंग सुरू असल्यासारखं. म्हणलं आपणही आपल्या मैत्रिणीसाठी देवाशी थोडंसं डील करता येतं का बघावं. हो, तुम्ही काय बोललात देवाशी? मी काय बोलणार, मी एवढंच म्हटलं की तुमची इच्छा पूर्ण होऊ दे. म्हणजे तुम्ही जे मागताय ते पूर्ण होऊ दे. खरंच? हो. काय काय झालं काय? म्हणजे चेहरा इतका एकदम तुमचा खुल्ला, असं काय मागितलं काय तुम्ही देवाकडे? काही नाही, थँक्यू. का? माझ्यासाठी तुम्ही देवाकडे प्रार्थना केलीत म्हणून. स्वानंदीनी आनंदी असावं म्हणून म्हटलं मी. काय माहिती, आज तुम्ही पण व्हाल आनंदी कदाचित. का आज काय? आज खूप काही.
म्हणजे आता तर अख्खा दिवस जाणार आहे ना, मग अख्ख्या दिवसात काही होऊ शकतं, काय माहिती. कदाचित खूप चांगलं, खूप महत्वाचं, खूप गरजेचं काहीतरी होऊ शकतं. अच्छा, म्हणजे एक जनरल पॉझिटिव्ह दिवस असणार आहे असं तुम्ही म्हणताय. खूप स्पेशल असणार आहे. खूप थँक्यू. म्हणजे आज मी जे मागितलंय ना ते मला मिळूच दे. मिळणार. आलेच मी. एवढं काय मागितलं असेल यांनी? असो, जे असेल ते असेल, होऊ दे त्यांच्या मनासारखं. अरे अजूनही फोन उचलत नाही यार हा. अरे थांब ना, तू किती घाई करतोस? येईल म्हणालाय ना. अरे पण कधी? मला खूप टेन्शन आलं निकिता यार. शांत बस आता, तो येईल. थांब. हे बघ, स्वानंदी पण आली. अजून आला नाही तो. नाही ना, आणि फोनही उचलत नाही येतो. स्वानंदी म्हणजे मला खूप टेन्शन आलंय. सॉरी 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 सर. अरे कुठे होतास तू? आणि फोन का नव्हता उचलत? 3-4 दिवस झाले मी तुला फोन लावता यार. हो सर, त्याचं काय ना, ट्रेनमध्ये खूपच गर्दी होती आणि म्हणून तुमचा कॉलही घेता नाही आला. अरे पण एकदा तरी फोन उचलायचास ना. अरे ओरडू नकोस ना त्याच्यावर. अरे ओरडू नको तर काय करू? हा ड्राईव्ह घेऊन गायब झाला हा माणूस. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी सर, पण त्याचं काय ना, माझ्या घरी थोडा प्रॉब्लेम झाला होता. अरे बाबा, प्रॉब्लेम आमच्याही घरी झालाय. म्हणूनच तुला बोलवलं ना, काम दिलं तुला. अरे थांब, एक हार्ड ड्राईव्हचं काय झालं? हार्ड ड्राईव्ह तर पूर्णपणे करप्ट झाली होती. मला तर एका वेळी असं वाटलं, हा डेटा तरी रिकवर होतोय की नाही. काय मग, झालाय की नाही? खूप वेळ लागला, पण शेवटी झाला एकदाचा. काल रात्रभर बसलो आणि रिकवर केलं सर्व. हे घ्या, सगळ्या फाईल्स इंटॅक्ट आहेत सर. थँक्यू 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 सो मच यार. थँक्यू. थँक्यू. मोस्ट वेलकम मॅम. खरंच थँक्यू हा, तुम्ही खूप मोठी मदत केली आहे आम्हाला. मदत झाली खरी, पण सॉरी सर, थोडा उशीर झाला. नो प्रॉब्लेम. आणि हा, मी तुझे चार्जेस ऑनलाईन पे करतो आणि जास्तीचे पे करतो. थँक्यू सो मच सर, थँक्यू सो मच. बरं चला, आता वेळ नको घालवायला. चला चला. चला चला चला. हे बघा, मेहता आणि रणदिवे या दोन्ही ग्रुप बरोबर मीटिंग्स आहेत. एक्झॅक्टली या दोन्ही ग्रुप्स बरोबर आधी ज्या मीटिंग झाल्यात त्याचे सगळे मिनिट्स मला हवेत. दोन्ही ग्रुपचे डील आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे, कळतंय का? माहित नाही म्हणजे मग कोणाला माहितीये? पण ते काय फक्त आनंदच्या डोक्यात होतं का? कुठेतरी असेल ना फिजिकली. मग हे मला काय सांगताय तुम्ही? तो माणूस शोधा. शोधा कुठे असते. मला ते सगळं उद्या सकाळपर्यंत कुठल्याही परिस्थितीत हवंय, कळतंय का? हा. येस, सगळा डेटा कॉपी झाला. एकदा प्लीज चेक करून घेतो. पण तुम्हाला एवढ्या उत्साहात बघून ना माझाच जीव भांड्यात पडला आता. देवासमोर साखर ठेवली. हे घ्या. बरं वाटतंय आता मला. फायनली पुरावा आपल्या हाती आला. तुमच्या मैत्रीत इतका खरेपणा आहे ना, त्याच्यामुळे हे सगळं आज आपल्या बाजूने झालं.